तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्टॉक इन्स्टेट. तर जर तुम्ही आता जर बघितली असेल, लेटेस्ट न्यूजनुसार जर बघितलं तर लवकरच आपल्या हॉटेलची जी जेवण आहे ती महाग होण्याची शक्यता आहे. कारण कमर्शियल LPG आहे तो 993 रुपयांनी वाढलेला आहे. आणि लवकरच मला असं वाटतं घरगुती जो सिलेंडर आहे त्याची देखील आपल्याला किंमत वाढलेली दिसेल. आणि जे आपण म्हणतोय जे मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की पेट्रोल आणि डिझेलचे भाव, त्याचेसुद्धा भाव आपल्याला लवकरच वाढलेले बघायला भेटू शकतात. आणि त्याचा परिणाम इतरही काही गोष्टींवर असा होणार आहे की वाहतुकीचा खर्च वगैरे जर पकडला तर अनेक अशा गोष्टी ज्या आहेत ते महाग होताना आपल्याला दिसू शकतात दैनंदिन वापरातल्या. तर जसं मी तुम्हाला मागच्या 2 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि त्यापूर्वीचे देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इलेक्शन झाल्यानंतर आपल्याला याचे परिणाम आपल्याला लवकरच बघायला भेटू शकतात. तर आता LPGमध्ये जर बघितलं, कमर्शियल LPG जो आहे तो 993 रुपयांनी वाढलेला आहे. आणि जर आपण पेट्रोल आणि डिझेलचे भाव जर बघितले ते एकखटी जरी नाही वाढले तरी कमी कमी थोड्या फरकाने जरी म्हटलं तरी वाढत जाणार आहेत. आणि ते अपेक्षेपलीकडे आपल्याला वाढलेले दिसू शकतात. कारण जर बघितलं LPG जर एवढा वाढतोय 993 रुपयांनी, तर आपण पुढची कल्पना देखील करू नाही शकत की आपल्याला येत्या दिवसामध्ये किती महागाई वाढणार आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, जर जागतिक मंदीचा जो विषय घेतला होता त्या संदर्भात आपण मागच्या व्हिडिओ जर तुम्ही चेक केल्या तर त्यासुद्धा तुम्ही बघू शकता. मिडल ईस्टमध्ये जे टेन्शन चालू आहे त्याचा परिणाम हा महागाई म्हणून आपल्याला दिसत आहे. आणि त्यामध्ये जर बघितलं तर आता त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला समोर येत आहेत. तर ही अपडेट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून मी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपले सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतच बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवनवीन अपडेट्स तुम्हाला वेळेवर भेटत राहतील. तर भेटत पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.